नमस्कार नागरिकांनो, आज आपण या ठिकाणी बघणार आहे ई पीक पाहणी करणे किती अत्यंत महत्त्वाचे आहे. तर बघा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय इथून प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय इथून तुम्हाला प्रेस नोट देण्यात आलेली आहे. धान खरेदी केंद्र नोंदणी, नैसर्गिक आपत्ती आणि पीक कर्ज या सुविधांसाठी खरीप आणि रब्बी स्वतः शेतकऱ्यांनी आपला पीक पेरा नोंदवायचा आहे. पिकाची नोंद ई पीक पाहणी या ॲपवर तुम्हाला करायची आहे. तर 15 सप्टेंबर ही लास्ट डेट आहे बघा. 15 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकऱ्यांनी स्वतः नोंद करून घ्यावे. आणि केलेली नोंद ही स्वयंप्रमाणित मानण्यात येणार आहे. पिकाची नोंद घेत असताना चुकीची नोंद असल्यास स्वतः शेतकऱ्यांना 48 तासात दुरुस्त करता येईल. तर बघा, 48 तासाच्या आतच तुम्हाला ती दुरुस्त करता येते. धान खरेदी केंद्र नोंदणी, पीक कर्ज, पिकाचे नुकसान भरपाई इत्यादी सुविधाचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर सातबाऱ्यावर पिकाची नोंद केल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळणार आहे. शेतकऱ्यांनी 15 सप्टेंबर 2024 पर्यंतच याच वेळात पीक पाहणी पूर्ण करावी, असे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांनी शेतकरी बांधवांना आवाहन केलेले आहे. पीक पाहणी करताना जर तुम्हाला काही अडचणी आल्या असल्यास बघा, इथे नंबर तुम्हाला स्क्रीनवर हायलाईट होत आहे. तर या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे. तर या पद्धतीचं ही प्रेस नोट इथे आलेली आहे. तर पीक पाहणी करायची कशी, तर याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. तर बघा, तुम्हाला तुमच्या प्ले स्टोअरमधून ती ॲप आधी घ्यायची आहे. ॲप घेतल्यानंतर बघा, तुम्हाला ई पीक पाहणी ही ॲप तुम्ही डाउनलोड केली. तुम्हाला महसूल विभाग निवडायचा आहे. तुमचा जो कोणता महसूल विभाग असेल तो निवडायचा आहे. त्यानंतर लॉग इन पद्धत निवडा आणि शेतकरी म्हणून लॉग इन करा. तुम्ही शेतकरी असल्याकारणाने तिथे शेतकरी गट किंवा समूह असे सुद्धा पटवारी वगैरे ऑप्शन येऊ शकतात. तर त्यातलं तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे. त्यानंतर सहाय्यक म्हणून लॉग इन करा आणि स्वतःच्या लॉग इन आय डी पासवर्ड टाका. म्हणजे जर तुमचा आय डी पासवर्ड जर बनलेला असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. जर नसेल बनला तर तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. विभाग निवडा, जिल्हा निवडा, तालुका निवडा आणि त्यानंतर तुमचं गाव निवडा आणि पहिले आणि मधले किंवा आडनाव तुम्ही टाकू शकता किंवा तुमच्या सातबाऱ्याचा सर्वे क्रमांक, तुमच्या सातबाऱ्याचा जो सर्वे नंबर आहे तो या ठिकाणी टाकणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या खातेदाराचे नाव दिसेल, तुमचं नाव दिसेल, ते नाव तपासा. नोंदणी करण्यात येणारा मोबाईल नंबर तपासा. त्यानंतर खातेदाराचे नाव निवडा आणि सांकेतांक भरा. तर सांकेतांक हा तुम्हाला तिथे तुमच्या मोबाईलवर आलेला असतो. OTPच्या एक मेसेजच्या स्वरूपामध्ये तो सांकेतांक आलेला असतो. तर तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला होमपेजवर जायचं आहे. ॲटोमॅटिकली तुम्ही होमपेजवर याल. त्यानंतर पिकाची माहिती नोंदवा. तुम्हाला तिथे कोणतं पीक तुम्ही पेरलेलं आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे, तूर आहे, या पिकाची नोंद तुम्हाला तिथे करायची आहे. त्यानंतर खाते क्रमांक निवडायचा आहे जो तुमच्या 8 वर राहतो. त्यानंतर भूमापन क्रमांक, गट क्रमांक निवडा आणि जमिनीचे एकूण क्षेत्र दर्शविला जाईल. तुमच्या जमिनीत किती एकूण क्षेत्र आहे, हेक्टर आहे, 1 हेक्टर आहे, 2 हेक्टर आहे, ते तिथे दर्शविले जाईल आणि पोट खराब क्षेत्र सुद्धा दर्शविले जाईल. तर या पद्धतीची ही पीक नोंदणी इथे दिलेली आहे. त्याच्या बाजूला सुद्धा अजून प्रोसिजर दिलेली आहे बघा. तर ज्यावेळेस तुम्ही पिकाची नोंद करता तिथे हंगामा निवडा. त्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र, म्हणजे तुम्ही 2 हेक्टर जर आहे तर कापूस किती हेक्टरमध्ये पेरलेला आहे, 1 हेक्टरमध्ये, आणि सोयाबीन किती हेक्टरमध्ये पेरलेला आहे ते सुद्धा 1 किंवा 1.5 एकरमध्ये, हे तुम्हाला तिथे नोंद करायची आहे. पिकाचा वर्ग निवडायचा आहे. एक पीक असेल तर निर्भळ पीक हे ऑप्शन निवडा आणि एकापेक्षा जास्त पीक जर असेल तर बहुपीक हे ऑप्शन तुम्ही निवडू शकता. पिकाचा प्रकार, पिकांच्या झाडांची नावे निवडा, क्षेत्र भरा, जलसिंचनाचे साधन निवडा, म्हणजे तुमच्याकडे विहीर आहे की नाही आहे किंवा पाटबंधारा, कुठलं पाणी तुम्ही वापरता ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. सिंचन पद्धत तुम्हाला निवडायची आहे. लागवडीचा दिनांक भरा, किती तारखेला तुम्ही पेरणी केलेली आहे
ती तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर पुढे जा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तिथे एक फोटो काढा, कॅमेऱ्याचा ऑप्शन तिथे येईल. तर तुम्हाला शेतामध्ये जाऊन लाईव्ह फोटो तुम्हाला त्या ठिकाणी काढायचा आहे. शेतामध्ये जाऊनच तुम्हाला हे काम करावं लागेल. फोटो काढताना पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटामध्ये असल्याची खात्री करा. म्हणजे जर तुम्ही कापूसची फोटो काढत आहात तर बरोबर त्याचीच फोटो तुम्हाला काढायची आहे. या पद्धतीचं तुम्हाला करायचं आहे. माहितीची पुष्टी करा, त्यानंतर घोषणापत्रावर टिक करा आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो पीक पाहणीचा ॲप आहे तो त्याच्यामधून तो डाटा संपूर्ण अपलोड होईल. आपण नेटवर्कमध्ये असल्यास माहिती अपलोड होईल आणि नेटवर्कमध्ये नसल्यास होमपेजवरील अपलोड बटन दाबून तुम्हाला अपलोड करायचे आहे. सपोज तुमच्या शेतामध्ये इंटरनेट नाही आहे, नेटवर्क नाही आहे, तर तुम्ही पुन्हा तिथून काही अंतरावर येऊन जिथे तुम्हाला इंटरनेट नेटवर्क मिळत आहे तिथे जाऊन तुम्हाला अपलोड या बटनवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्ही भरलेली माहिती ही सर्व्हरवर अपलोड होईल आणि अशा पद्धतीने तुमची पीक पाहणी पूर्ण झालेली आहे. तर ही याची मेथड तुम्हाला दिलेली आहे. ई पीक पाहणी नसेल तर सरकारची मदत विसरा. 1 ऑगस्ट पासून याची सुरुवात झालेली आहे. म्हणून त्यासाठी तुम्हाला नोंद करण्याची जी शेवटची तारीख आहे ती दिलेली आहे 15 सप्टेंबर. तर या 15 सप्टेंबरच्या आधी तुम्ही ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की जर तुम्ही ई पीक पाहणी केली नाही तर तुम्हाला कोणते नुकसान होणार आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तुमचा जो चालू वर्षाचा 7/12 आहे तो कोरा राहील. तुमचे जे कुठे कर्ज प्रकरण असेल ते करता येणार नाही. महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. पीक विमा आपण ज्यावेळेस त्याचा फॉर्म भरतो, ₹1 भरून पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी पीक विमा ही योजना काढलेली आहे. तर त्याच्यामध्ये तो विमा तुम्हाला मिळणार नाही. 7/12 क्षेत्र पडीत दिसेल. 7/12 निगडित योजनांचा लाभ घेता येणार नाही आणि खरेदी विक्रीसाठी सुद्धा अडचण येईल. अनुदानासाठी सुद्धा तुम्हाला अडचण येईल. तर इतक्या खूप मोठे तोटे याचे आहे. भविष्यात नुकसान झाल्यास पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुद्धा होणार नाहीत. तर हे सर्व महत्त्वाच्या बाबी आहेत. त्यामुळे तुम्हाला नम्र आवाहन आहे की सर्व शेतकऱ्यांनी कृपया प्रत्येक वर्षी पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे. तर अशाच माहितीकरता आपल्या या विदर्भ कम्प्युटर एज्युकेशन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच या चॅनलवर आपण व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे, लाईव्ह व्हिडिओ की ई पीक पाहणी कशी करायची, तो सुद्धा बघावा.